ग्रामसेवकांबद्दलचा तुमचा जो व्हिडिओ रोहित पवार यांनी ट्विट केलेला आहे त्यानंतर मोठं वादंग झालं, मुख्यमंत्र्यांनी देखील या संदर्भात प्रतिक्रिया दिली, तुमची काय चर्चा झाली आणि या मागचं पूर्ण सत्य काय आहे? नाही, हे बघा, मी त्या कार्यक्रमाच्या वेळेला बघा, मी माझ्या जिल्ह्यामध्ये मी कधीच राज्यमंत्री म्हणून वागत नाही किंवा आमदार म्हणून वागत नाही. मी माझ्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक कुटुंबियातल्या व्यक्तीप्रमाणे वागते. मी एक आई आहे, मी एक बहीण आहे आणि त्या भावनेतून जेव्हा 25-30 महिला माझ्याकडे आल्या आणि त्यांनी सांगितलं, ती तेव्हाचा तो माझा राग होता. कारण की त्या अशा आणि माझ्यासोबत आमच्या जिल्हाधिकारी होत्या, जिल्हा परिषदच्या जिल्हा कार्यकारी अधिकारी होत्या, त्या ठिकाणी ॲडिशनल CO ते सगळे होते आणि तो जो प्रसंग त्या ठिकाणी ओढावलेला आहे तो तुम्ही बघितल्यानंतर तुमच्यासारख्यालाही त्या तशा भावना तशाच व्यक्त झाल्या असतात. काय तक्रारी नेमका महिलांच्या होत्या? कारण महाराष्ट्रामध्ये उत्सुकता आहे की नेमकं झालंय काय? बघा, आता त्याच्याबद्दल मी कालच अनेक जणांना म्हणजे तुमच्याच माध्यमातून उत्तर दिलेले, त्यामुळे मी त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांशी काय चर्चा आणि त्यांचा काय देखील मी हे बोलल्यानंतर मी देवाभाऊंना फोन केला की असं असं झालेलं आहे, तुमच्या कानावर येईल किंवा बातम्या होतील याच्या. ठीक आहे, म्हणजे आल्यानंतर मला सगळं काही म्हणजे सांग की काय प्रत्यक्षात झालंय तिथे. आणि ते गाव जे आहे आमचं, तिथे राजकारण जास्त इंटरफेरन्स असतो आणि मला कुठल्याही हे बघा, सगळेच काही कर्मचारी, सगळेच काही ग्रामसेवक किंवा अधिकारी तशा पद्धतीचे नसतात. 2-5% असतात की त्यांच्यामुळे हा विषय होतो. पण म्हणजे त्या ठिकाणी किती इंटरफेअर एखाद्या दुसऱ्या नेत्याचा, त्या गावातल्या गावच्या नेत्याचा असला पाहिजे, हेही त्या लोकांनी तिथे ठरवलं पाहिजे ना. त्या वैयक्तिक त्या ग्रामपंचायतीबद्दलचा तो रोष होता की त्या ठिकाणी हे बघा, ही योजना कोणासाठी आहे? इथे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ज्या झोपडीत राहणाऱ्या व्यक्तीला घरकुल द्यावं म्हणून ह्या योजना आणताय आणि त्या खऱ्या गरजूंना ह्या मिळतच नाही, तर मग त्रागा होणारच ना. आणि वारंवार सांगून सुद्धा रोहित पवारांना काही माहिती नसतं, अर्धवट उगं कुठून तरी काहीतरी घेतात आणि टाकून देतात. ही वारंवार दिसते आपल्याला, दररोज दिसते की त्यांना घाई झाली आहे नेता बनण्याची आणि महाराष्ट्रामध्ये पुढे येऊन काहीतरी स्टेटमेंट. मी कालही म्हणले, त्यांना काही काम उरलेलं नाही आणि म्हणून आमच्याच त्या मतदारसंघातले जे त्यांचे जुने मित्र आज अजितदादांकडे आले, त्यांनीच हा कार्यक्रम केलेला आहे, त्यांच्यापर्यंत अर्धवट माहिती पोहोचवलेली आहे. आणि रोहित पवारांना काही काम उरलं नाही म्हणून काहीतरी अर्धवट माहितीवर काहीतरी ट्विट करायचं, काहीतरी बोलायचं, दुसऱ्यांना नावं ठेवायची, हे प्रकार ह्यांनी लोक करतात. त्यामुळे हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.